क्षमस्व, पहिला व्हिडिओ थांबल्यामुळे परत दुसरा व्हिडिओ चालू करत आहे. तर गाय म्हणजे 33 कोटी देवांचं जे आगार आहे, तर 33 कोटी देव जिथं वसलेले आहेत आणि एका देवतेपासून हजारो फ्रिक्वेन्सी कंपनं ही बाजूला पडतात. 33,000 कोट, 33 कोट आणि 33,000 कोट असा तो हिशोब आहे. आणि मुळामध्ये ह्याचा पालनहार कोण आहे? तर तो परमात्मा आहे. मग भगवान श्रीकृष्ण नुसतं आपण पाहतो की त्या गाईच्या पोटाशी उभा राहून मुरली वाजवतोय, एवढंच आपण पाहतो. दत्तात्रय उत्पत्ती स्थिती लय ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पाठीमागं गाय आहे. पण कधी विचार केला का की गायच का आहे? त्याची कारण असं आहे, उत्पत्ती स्थिती लय ह्यामध्ये सुद्धा ही सर्व कंपनं कार्यान्वित होतात. ह्या तिन्ही स्थिती आहे, उत्पत्तीमध्ये सुद्धा स्थिती आणि लय, या तिन्ही अवस्थांमध्ये कंपनं कामं करतात. तसंच परमात्म्याच्या पाठीमागं परमात्मा ज्याचा पालनहार आहे, आपण परमात्मा म्हणतो भगवान श्रीकृष्णाला, तो ह्या सर्व कंपनांचा नियंत्रण करणारा ही देवता आहे, ज्याच्या आज्ञेमुळे ही कंपनं कामं करत असतात. आणि आपलं शरीर हे असं एक ठिकाण आहे की ज्याच्यामध्ये ही कंपनं घ्यायची आणि द्यायची ही ताकद असते. म्हणून काय करायचं की जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो, करतो, तेव्हा नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, एखादी गोष्ट आपण पाहिली तर त्याचा आपल्या मनावरती विचार होतो, मनामध्ये त्याच्याप्रमाणे कंपनं निर्माण होतात. आनंदी गोष्ट पाहिली तर मनामध्ये आनंदी कंपनं निर्माण होतात. आणि एखादी धक्कादायक घटना जर आपण ऐकली तर धक्कादायक कंपनं आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात. म्हणजेच जसं आपण ऐकतो, रिसीव करतो, घेतो, तसंच आपल्याला काहीतरी द्यायलाही लागतं. मग आपली जी त्याच्यावरती प्रतिक्रिया असते त्याला आपण देणं म्हणतो, ट्रान्समिटर म्हणतो. आणि मग ट्रान्समिट आणि रिसीव ह्या दोन्ही क्रिया जेव्हा एकत्र होतात तेव्हा पूर्ण वर्तुळ हे संपूर्ण वर्तुळ पूर्णत्वाला जातं, कंप्लीट होतं. आता ह्या आपण विचार आत्ता हा करतो, ह्या करोनाच्या दृष्टीने करतोय, फुफ्फुसांवरती ताण येतो. मुळामध्ये काय होतं की शरीरात ज्यांना आपण म्हणतो की ज्यांना काही सिम्पटमच नाही आहेत, ती माणसं निर्धास्त असतात. पण शत्रू तो शत्रूच शरीरामध्ये शिरलेला आहे. भला तो आत्ता निर्बल आहे, पण माणसाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे की निर्बल व्यक्तीसुद्धा कुठलंही काम करू शकते. त्याला हलक्यात घ्यायचं नसतं. त्याचा निपात त्याला असंच बांधून ठेवायचं की त्यांनी वरती परत डोकं नाही काढलं पाहिजे. आत्ता आपण बघतोय की जी लोक घरी आहेत किंवा घरामध्ये स्वतःला त्यांनी आयसोलेशन करून घेतलेलं आहे, हे सहजतेने घेऊ नका. त्याचे नियम पाळणं गरजेचं आहे. डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे औषधं घेणं गरजेचं आहे. नाही तर मला काही होत नाही म्हणून ठीक आहे, पण तो शत्रू तुमच्या शरीरामध्ये तो शिरलेला आहे घरामध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. एक उंदीर घरात शिरला, कुठं काय करेल हे सांगता येत नाही, आणि तुम्ही झोपता तेव्हा तो कार्य करतो. नीट लक्षात घ्या, तत्व नीट लक्षात घ्या. घरात शिरलेला उंदीर हा अशा ठिकाणी जाऊन लपतो आणि कुरतडतो, आणि कुरतडलेली गोष्ट परत दुरुस्त करता येत नाही. पण गंमत बघा की उंदीर जर बाहेर काढत असेल तर त्याला कंपनं, म्हणजे ह्याच्यामध्ये आमचे डॉक्टर नेहमी सांगायचे की एखाद्या घरात, कारण जुन्या काळी वाड्यांमध्ये उंदीर असायचे, तर ते म्हणायचे तुम्ही तांब्या घ्या आणि तांब्यावरती
चमचा वाजवा, सटंग आवाज येतो घंटेसारखा, आणि तो आवाज त्या उंदरांना सहन होत नाही. कारण तो सहन, एखादी गोष्ट आपण बघा की जुने रेडिओ आपण प्रत्येकाने वापरले असेल, तर जेव्हा ट्यून करताना एखादा शिट्टीचा आवाज यायचा, कुई का कू असा काही आवाज यायचा, की आपल्या कानानं ते सहन होत नाही. क्षणभरच असायचं, पण सहन होत नाही. म्हणजेच काय, की आपलं शरीर प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद हे देत असतं, आणि हे प्रतिसाद देताना आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काय करायचं, की आपल्या आतमध्ये जर कोणी आलं, आपल्याकडं जे येणार आहे ती कंपन आली, तर ती कशी बाहेर ढकलायची. आणि ह्याच्यासाठी औषधं आत्ता आली. जसं प्रगतज्ञान झालं, विज्ञान प्रगती वाढत गेली, तशी औषधं आली. जुन्या काळी कुठं होतं? आणि जुन्या काळी काय रोग नव्हते का? होतेच. पण अक्षरशः विंचू असो, नाग असो, ह्यांची विषसुद्धा उतरवली जायची. आता काही ठिकाणी बंदुगिरी करून हा लोकांचा जीव जायची वेळ आली. कारण का? विद्येशी प्रामाणिक नाहीत आणि एकनिष्ठ नाहीत. धंदा केला त्याचा. पण मंत्रशास्त्रामध्ये हे सुद्धा मंत्र आहेत. याचाच अर्थ हे सिद्ध करतं की मंत्र साधा मुलाला आपण केलं की मूल बघतं, किंवा तुम्ही रस्त्याने जा, किती जणांचे चेहरे आपल्याकडे येतील. आपण एक तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे उदाहरण ऐकताना कदाचित असं वाटेल की काहीतरी असभ्य उदाहरण. तर असभ्य नाही आहे. एखादी स्त्री उभी आणि तिला केलं, आपण आता फक्त एवढंच करतो, पण त्या गोष्टीचा ती स्त्री अर्थ काय घेते, की चुकीचा घेते, की हा माणसाच्या मनामध्ये चुकीचे विचार आहेत आणि हा आपल्याकडं चुकीच्या नजरेने पाहतोय. हे तिला कसं कळलं? फक्त एवढं केलं नाही का? ते असं प्रमाणपत्र दिलेलं आहे की केलं की चुकीचं, असं प्रमाणपत्र आहे का? तर नाही आहे. म्हणजे काय? तो उच्चार झालेले मनुष्याच्या शरीरातनं, तोंडातनं, मुखातनं, श्वासातनं ध्वनीचा जो उच्चार होतो, हा उच्चार प्रत्येक गोष्टीला समोरच्या आव्हान देत असतो, बोलवत असतो. तसंच आपल्यापासनं बाजूलाही ढकलत असतो. मुलाला हाक मारताना पण म्हणतो, ए ये इकडं, म्हणजे काय? बोलवलं. आता ये म्हटलं की हा सुद्धा म्हणजे य आलाच त्याच्यामध्ये. जा म्हटलं की जातो, य म्हटलं की येतो. मग असं कोणी लिहिलं आहे? ये म्हटलं की यायचं आणि जा म्हटलं की जायचं, असं कुठल्या शब्दकोशात आहे? पण शब्द आपण वापरतो ना, रोजच्या जीवनात वापरतो. अह म्हणजे काय? पण हाच अहम केला की बघा काय होता उच्चार. आम्ही इथं आज येऊन टी व्ही बघू का? पण असा उच्चार, तोच अहम केला की फक्त ह वर अनुस्वार येतो, हम झाला की म्हणजे लगेच जिथं भाव निर्माण होतो, भाव बदलला जातो. सांगायचं कारण हे थोडक्यात घेतो की प्रत्येक अक्षर हे शरीरामध्ये, पंचतत्वामध्ये त्याच्या उच्चाराप्रमाणे, त्याच्या दाबाप्रमाणे काम करत असतं. मग जसं शरीरामध्ये ही 5 तत्व जिथं जिथं पंचतत्वाने शरीर बनलेलं आहे, मग कुठलं तत्व कमी आहे, वात पित्त कफ, आयुर्वेदिक डॉक्टर काय करतात? नाडी बघतात. वाताची आहे का, पित्ताची आहे का, कफाची आहे का, कुठली नाडी कमी जास्त होते, त्याच्यावरनं जे कमी आहे ते भरतात. म्हणजेच काय, की जे शरीरात ज्याची कमतरता आहे ते भरलं तर शरीर व्यवस्थित होतं. मग जेव्हा शरीरामध्ये, आता ह्या करोनाचं आपण उदाहरण घेऊन त्याच्या अनुषंगाने बोलतोय, कारण वैश्विक ऊर्जा हा विषय आपण जर घेतला तर त्याला किती महिने आणि किती वर्ष जाईल सांगता येत नाही.
मी स्वतः तरी त्याचा 3 वर्ष जाऊन अभ्यास केलेला आहे. पण आपण कायम लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही गोष्टीचं अगदी थोडंसं जरी मिळालं ना तरी समाधान पाहिजे. जसं हातावर तीर्थ मिळालं ना, तीर्थ घेतलं की समाधान पाहिजे, की त्याच्यासाठी अगदी पुढं ताटच प्रसादाचं आलं पाहिजे असं काही नाही. तुमचं समाधान कशात आहे, मनाशी ह्याचा खूप संबंध येतो आणि मनाचा संबंधच सगळीकडे काम करतो, हे कायम लक्षात ठेवायचं. तर आता आपण ह्या करोनाच्या दृष्टीने मुळात मध्ये आपल्याला ही 7 चक्र जी आहेत त्यातली 2 चक्र जी आहेत, ही 2 चक्र आपल्या शरीरावरती ह्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये त्यांचे जे सिम्पटम्स दिसतात, सिम्पटम्स म्हणजे काय काय दिसतात आत्ता आलेले त्याच्यावरनं साधारण सांगतो. सर्दी होणं, खोकला होणं, घसा दुखणं, डोळे कोरडे पडणं, हातपाय दुखणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळून जाणं, ताप येणं, चव जाणं, वास जाणं. मग ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, गंध, वास, चव, बघा सगळ्या ह्या आपल्या तत्वाशी जोडून आलेल्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यांचा जर विचार केलात तुम्ही तर वायुतत्व, जलतत्व हे दोन्ही अग्नितत्वाला बिघडवतं. आणि शरीरामध्ये अग्नितत्व बिघडलं की कसं होतं, ते असंयमित, अनियंत्रित असं दोन्ही गोष्टींचं होतं. त्याचं नियंत्रण राहत नाही त्या अग्नीचं. आत्ता पेटला तर भस्कन, पुढच्या वेळी डाऊन. आत्ता वाढलं तर शरीराचं तापमान 100, पुढच्या वेळी नॉर्मल. हा शरीरातलं अग्नी अनियंत्रित करायचं काम हा वायू करतो. वायू काय करतो आपण बघा, वायूने अग्नी विझवला पण जातो आणि भडकवला पण जातो. तुम्ही फुंकर किती घालता, किती जोराने घालता ह्याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून बीजा अक्षरांचा उच्चार करताना त्याच्यावरचा जोर कसा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर तो जोर कळला नाही तर ते बीजाक्षर माहिती असून उपयोग नाही. मला हे पेटवलेले आहे, घरामध्ये चूल पेटवलेली आहे आणि असं दिसतंय की अग्नी मंद होत आहे, तर मला फुंकर मारायची आहे. तर ती किती मारायची? ती नळी असते ना, ज्याला आपण म्हणतो फुंक नळी. कधी विचार केलाय की ती नळी श्रीकृष्णाच्या बासरीसारखी असते? कधीच विचार केला नाही. ती जर अशी आडवी धरली तर ती बासरीच. फक्त त्याला भोकं नसतात. मग भोकं म्हणजे काय? ही नियंत्रण आहे की जे भगवंतानी आपल्या हातांनी, बोटांनी करतो. ज्या प्रत्येक बोटामध्ये तत्व लपलेलं आहे त्या तत्वांनी करत असतो परमात्मा. कुठला सूर काढायचा तो त्यांनी काढतो. मी कुठला सूर काढला की समोरचा आनंदी होईल की तो बरोबर काढतो. म्हणजेच काय, तुमच्या मनाशी एकरूपता मंत्राद्वारे, तिथं उच्चारांद्वारे साधली जाते. म्हणून आपण उच्चार करताना, आता हे मंत्र आहेत असं धरून चाला. आणि आपण काय करणार आहोत की 2 चक्र जे आहेत, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र, ही 2 चक्र जे आहेत ही मुख्यतः या करोनाच्या ह्याच्यामध्ये काम करतात. आज्ञाचक्रामध्ये जर आपण बघितलं तर कधी कोणी अभ्यास केला असं तर लक्षात येतं. बीजाक्षरांचा कोणी अभ्यास केला तर त्याच्यामध्ये लक्षात येतं की आज्ञाचक्रामध्ये हम आणि क्षम असं 2 बीजाक्षर येतात. हम, क्षम आणि मुख्य ओंकार, अकार, उकार, मकार यांनी आज्ञाचक्र जागृत होतं. आणि सहस्त्र चक्र आहे, त्या सहस्त्रार चक्रात कम, यम, हम, लम, क्षम, अम असे बीजाक्षर तयार होतात. आणि ह्या 2 चक्रातनं आपण आपली ऑक्सिजनची शरीरातली पातळी मोजायची. माझं फुफ्फुस कसं चालतंय तर ते याच्यातनं आपण कळू शकतो ह्या उच्चारावरनं.
आणि ह्याची देवता अर्थातच आपण बाळकृष्णाला आणि प्रभू रामचंद्राला ह्या दोन देवतांना आवाहन करूनच हा मंत्र म्हणणार आहे. मंत्र म्हणताना कधीही लक्षात ठेवा की मंत्र म्हणताना कधीही डोळे उघडे ठेवू नयेत. काही विशिष्ट मंत्रांना तर डोळे उघडे ठेवू नयेच नाही. त्याचं कारण असं की आपल्या डोळ्यांचं काम आहे फक्त घेत राहणं, पाहत राहणं आणि समोर दिसतंय ते घेऊन, आणि डोळे अग्नितत्वात येतात, ते घेऊन आपल्या शरीराला देणं. आणि ते जर आपण मंत्र म्हणताना जर ते डोळे उघडे ठेवले तर शरीरावरती आपण जो मंत्र, जे बीजाक्षरावरती दाब देतो, त्याच्यामधनं निर्माण होणारी कंपनं कदाचित चुकीची निर्माण होतात आणि आपल्या 2 श्वासामध्ये अंतर पडू शकतं. त्यामुळे आपण कधी लक्षात ठेवलं पाहिजे की आता डोळे कायम मिटले पाहिजेत. तुम्ही सहज आसनात बसा, पद्मासनात बसा, कसेही बसा, पण डोळे हे बंदच पाहिजे. मंत्र एकदाच म्हणणार आहे, दुसऱ्यांदा मंत्र मी म्हणू शकत नाही. कारण ती जशी पहिल्यापासून, जसं लिखाणाची सवय असताना आज्ञा होती, व्हिडिओ करताना जी आज्ञा होती की एकदाच, परत त्याचं रिपिटेशन नाही, तसं तो एकदाच मंत्र सांगणार आहे. आणि मग मंत्राचं काय करायचं हे मी नंतर मंत्र झाल्यावर सांगतो. तर आपण पहिल्यांदा, आपल्याला कोण पाहिजे? प्रभू रामचंद्र पाहिजे, गणपती पाहिजे. गणपतीचं सुरुवात, गणपतीचं बीजाक्षर काय? गम. हा गम काल कसं झालं की राम असं म्हटलं, तर राम मध्ये रावर अनुस्वार होता, तो त्यांनी लिहिताना राम लिहिला. कारण राम रक्षा असा उच्चार होता म्हणून त्यांना कदाचित असा गैरसमज झाला असेल. कारण काही काही उच्चार असे असतात की गैरसमज होऊ शकतो, पण तो कालचा उच्चार राम म्हणजे रावर अनुस्वार होता. रा म्हणजे अग्नितत्व आणि वरचा अनुस्वार मागच सांगितलेलं आहे, हे मनुष्याचं जीवन आहे. जसा चिता शब्दामध्ये जर चिंता असेल तर मनुष्य आहे, चिंता आहे म्हणजे मनुष्य आहे. पण ती जी चिंता जेव्हा हरते तेव्हा तो चिता, म्हणजेच शून्यामध्ये हे मनुष्य, हे जग हे सामावलेलं आहे. म्हणून उच्चार करताना की, कारण जोपर्यंत जर आपल्या समाजासाठी वापराचं बीजाक्षर असेल तर त्याच्यावर अनुस्वार हा पाहिजेच. कारण देवता आणि समाज हे दोन्ही त्या बीजाक्षरात पाहिजे, म्हणून त्याच्यावर अनुस्वार असतो. अनुस्वार म्हणजे तो गोल. आता उच्चार करताना आपण पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांना रामरक्षेचं महत्त्व काल सांगितलेलं आहे. आणि बुधकौशिक ऋषींना शिवानी, हे बऱ्याच जणांना सांगतात की स्वप्नात जाऊन सांगितलं, तर तसं नाही आहे. ती गोष्टही मी मागं सांगितली, ती आत्ता सांगणार नाही. की शिवानी बुधकौशिक ऋषी एकमेव समोर शिल्लक राहिलेले, त्यांना कंपनाद्वारे ही रामरक्षा सांगितलेली आहे. आणि ह्याचं आपल्या जीवनामध्ये जे महत्त्व आहे त्याच्यासारखं महत्त्व कुठल्याही स्तोत्राचं नाही, मंत्राचं नाही. कारण मुळात रामरक्षा हे मंत्र आहे. मनाचं तंत्र जे व्यवस्थित ठेवतं त्याला मंत्र म्हणतात. मनाचं तंत्र जो सांभाळून घेतो त्याला मंत्र म्हणतात. मग रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असं त्याचा उच्चार होतो. आता हा मंत्र जे आहे तो मी तुम्हाला सांगतो कायचे आहे ते. डोळे मिटाचे आहेत. पहिल्यांदा 3 देवतांचं आव्हान आपण करायचं आहे. गणपतीशिवाय होतच नाही. दुसरं आहे, पहिला गणपतीचं बीजाक्षर येतं ग, गम. पहिला ग आणि त्याच्यावरती अनुस्वार गम.
दुसरं येतं राम राम, आणि तिसरं शिवाचं घ्यायचं आहे हौम हौम. तर त्याचा उच्चार असा होतो, आपण हात जोडून बसा, कसंही बसा, डोळे फक्त मिटलेले पाहिजेत त्याच्यामध्ये, एवढं मात्र निश्चित. हा मंत्र जो काय आहे तो मंत्र आता मी तुम्हाला म्हणून दाखवतो. आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र, ओंकार आणि सोहम, ह्या दोन्हीच्या मध्ये जी बीजाक्षरं येतात, जी आपल्या शरीरामध्ये शरीरातली फुफ्फुस सक्षम करतात शरीरामध्ये. कारण ह्यांचे जे उच्चार आहेत हे इतके दीर्घ आहे, तुम्ही घेताना तुम्हाला कळेल की आपल्या फुफ्फुसामध्ये किती हवा असायला लागते. त्यामुळं ह्याचा उच्चार नीट लक्षात घ्या, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. ठीक आहे. ओम गम राम हौम हम शं हम शं लं जम रम हम गम ख ख ख ख ख ख ख ख छ छ छ छ च च च च च इथं गम आहे. गम हम रम रम हौ हौ ऊ शब्द आहे. ऊ छ छ छ छ एम एम, एवर अनुस्वार. ए जम 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 ओ नारायणी ओम नारायणी. इथं ना आणि रायणी हा वेगळा आहे. ओम नारायणी. एक गाडीमध्ये आपण कधी जाताना बघितलं असेल की बस गाडीमध्ये एक एअर ब्रेकचा आवाज येतो, असा आपण बऱ्याच सगळ्यांनी ऐकला असेल. तर हा जो छ आहे हा शरीरामध्ये निर्माण झालेली जो कचरा आहे. आता हे शब्द कंपन जेव्हा निर्माण करतो, जेव्हा एखादा पिठाचा डबा आपण पीठ आणलेलं दळून मोकळा करतो तर काही चिकटलेलं असतं. ते चिकटण्यासाठी दोन्हीकडनं आपण हात मारतो आणि ते मारल्यानंतर ते पीठ गळून पडतं. तसं हा छ शब्द आहे आणि त्याचा पाय मोडलेला आहे. छ छ छ हा शब्द जो आहे हा त्या शरीरामधली कंपनं बाजूला करतो. आणि आता परत एकदा सांगतो त्याच्या
ओम राम ओम गम राम हौं हौं हौं. हा जो हौं म्हणता तुम्ही तेव्हा तुम्हाला शरीर कळेल की कानातनं भ्रामरी झालेला आहे. हौं हौं हौं. शरीरातली ऑक्सिजनची जर लेवल ह्यावेळी जर तुमच्याकडे ऑक्सिमीटर लावून चेक केली तर ती एकदम खाली जाऊन वर येते. म्हणजे शरीरातला ऑक्सिजन एवढा आपल्या शरीरात प्रसरण पावतो आणि ही क्रिया आपल्याला होणं गरजेचं आहे. परत सांगतो. ओम 3 अक्षराचं करायचं आहे बरं का. ओम राम गम राम हौं छ छ छ सं लं शं क्षं यं जं ओम नारायणी नमो. ओम नारायणी नमो. हा ओचा उच्चार होताना इथपर्यंत आपला वायू गेला पाहिजे. ओम नारायणी नमो. आणि मग जिथे मंत्र संपतो ओम नारायणी नमो नमः. ओम नारायणी नमो नमः. ओम नारायणी नमो नमः. आणि एवढं झालं आणि जर जमलं तर ओंकार करायचा आहे. जेवढा आपण करू तेवढं असं समजायचं की फुगा फुगवलेला आहे आणि त्याला गाठ मारायची आपल्याला. ठीक आहे. तर अ शब्द उच्चारताना पुढचा ओम उच्चाराचा नाही. अकार उकार मकार. तर उकार आणि मकार उच्चाराचा नाही, फक्त ओ करायचा आहे. ओ हा पुढचा उ आणि म जो आहे हा अदृश्यात आहे आणि मग हा नंतर दृश्यात घ्यायचा आहे आणि ओ हा अदृश्यात घ्यायचा आहे. ओम हा ओंकार. पहिला ओ दृश्यात, उकार मकार अदृश्यात आणि मग नंतर ओ अदृश्यात आणि उकार मकार दृश्यात. यांनी शरीराच्या आपली जी प्रतिकारशक्ती आहे ही वाढते आणि फुफ्फुसामध्ये जे रक्ताभिसरण असतं हे योग्य तऱ्हेने होतं आणि शरीरामध्ये एक नवचैतन्य निश्चित जागृत होतं. हे तुम्ही करून पहा. आज इथंच थांबतो. श्रीराम.